पालक राईस बनवण्यासाठी पॅन गरम करत ठेवलेला आहे. 1 ग्लास पाणी घातलेले आहे. अर्धा जुडी पालक स्वच्छ धुवून चिरून पॅनमध्ये शिजत ठेवायचा आहे. दोन मिनिटे झाकण ठेवून वाफेवर पालक शिजवून घ्यायचा आहे. पालक शिजलेला आहे. बाउलमध्ये काढून घेणार आहे. पालक थंड झाल्यावर मिक्सर जारमध्ये पालकची पेस्ट करून घ्यायची आहे. बाउलमध्ये पाव कप शेंगदाणे घेतलेले आहेत. कुकरमध्ये पाव कप शेंगदाणे शिजवून घ्यायचे आहेत. मिक्सर जारमध्ये 1 इंच अद्रकचा तुकडा, 2 हिरव्या मिरच्या बारीक वाटून घ्यायचा आहे. बाउलमध्ये अर्धा कप बासमती तांदूळ घेतलेले आहेत. बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. पॅन गरम करत ठेवलेला आहे. पॅनमध्ये 2 ग्लास पाणी घालायचे आहे. धुवून घेतलेले बासमती तांदूळ घालायचे आहेत. अर्धा टीस्पून मीठ घालायचे आहे. बासमती तांदूळ मोकळे सुटसुटीत शिजवून घ्यायचे आहेत. बासमती तांदूळ शिजलेले आहेत. जास्तीचे पाणी गाळून घ्यायचे आहे. पॅन गरम करत ठेवलेला आहे. 2 टेबलस्पून तूप घालायचे आहे. तूप गरम झालेले आहे. 2 काळी मिरी, 2 लवंग, चक्री फूल, दालचिनीचा तुकडा, 1 तेजपत्ता घालून परतून घ्यायचे आहे. दीड टेबलस्पून ठेचलेले लसूण जिरे घालायचे आहे. लसूण जिरे तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत. कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. चिमूटभर हिंग पावडर, चिमूटभर हळद पावडर घालून परतून घ्यायचे आहे. दीड टेबलस्पून मिक्सरमध्ये वाटलेली अद्रक मिरची पेस्ट घालायची आहे. 1 उभा चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा तुपामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा तेलात परतल्यावर पाव कप चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. टोमॅटो तेलात परतून झाल्यावर पालकची पेस्ट घालायची आहे.
1 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून जिरे पावडर घालायचे आहे. पालक पेस्ट घट्टसर होईपर्यंत परतून घ्यायची आहे. पालक पेस्ट घट्टसर झालेली आहे, मिळून आलेली आहे. शिजवलेले बासमती तांदूळ घालायचे आहेत. शिजवलेले तांदूळ पालक प्युरीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. कुकरमध्ये शिजवलेले शेंगदाणे घालायचे आहेत. शेंगदाणे घालून मिक्स करून घ्यायचे आहे. चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्यायचे आहे. दोन मिनिटे झाकण ठेवून शिजवायचे आहे. मोकळा सुटसुटीत पालक राईस तयार झालेला आहे. वरून 1 टीस्पून तूप घालायचे आहे. तूप घालून मिक्स करून घ्यायचे.